अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात ठेवलेल्या साहित्यात फ्लेवरफुल मेल्ट इन माउथ चॉकलेट आईस्क्रीम करणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा कप दूध घ्यायचं आहे, कोणतंही घेऊ शकतात। 1 टीस्पून कॉफी पावडर घालायची आहे आणि फक्त 3 टीस्पून कोको पावडर घालायची। तुम्हाला अगदीच माइल्ड फ्लेवर हवा असेल तर फक्त 2 टीस्पून कोको पावडर घातली तरीही चालेल। गॅस सुरू केला। आता यामध्ये 3 टीस्पून साखर घालायची। हे सगळं छान मिक्स करायचं। मध्यम ते मोठ्या आचेवर एक 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या। साधारण 1 ते 1.5 मिनिटे हे शिजवायचं। शिजवत असताना हे चमच्याने किंवा विस्कने छान असं मिक्स करत राहायचं, म्हणजे तळाला लागणार नाही। एक 2-3 उकळ्या आल्या, गॅस बंद करून संपूर्ण गार करायचं। चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत इथे 1 कप गार आणि वितळलेली व्हिपिंग क्रीम घ्यायची। मार्केटमधनं आणल्यानंतर आपण हिला डीप फ्रीजला ठेवतो। वापरण्याच्या 3 ते 4 तास आधी खाली फ्रीजमध्ये काढायची, म्हणजे ती मेल्ट होते आणि गारही राहते। तुम्हाला इतकं मोठं पॅकेट घ्यायचं नसेल तर 250 mlचं अमूलचं व्हिपिंग क्रीमचं पॅकेटसुद्धा मिळतं, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात। चला, आईस्क्रीम करण्यासाठी ही 1 कप थंडगार वितळलेली व्हिपिंग क्रीम बोलमध्ये काढायची। यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची। मिल्क पावडरमध्ये गुठळ्या असतील तर त्या छान चाळून घालायच्या। हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त फेटण्याची वगैरे गरज नाही, फक्त एक जस्ट मिक्स करायचं। त्यानंतर आपण चॉकलेट आईस्क्रीम करण्यासाठी जो बेस तयार केला होता हा संपूर्ण गार झालेला आहे, त्याला सुद्धा व्हिपिंग क्रीममध्ये घालायचं। अजिबात कोमट वगैरे नको, संपूर्ण गार असावा। हे चॉकलेटचं मिश्रण घालून सुद्धा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा। चॉकलेट आईस्क्रीम असली तरी बेससाठी आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालावाच लागतो। आता इथे बीटरच्या 2 स्पीडवर फक्त हा आईस्क्रीमचा बेस डबल होईपर्यंत आपल्याला बीट करायचा आहे। खूप घट्ट होईपर्यंत बीट करायचा नाही, स्पीड 2 पेक्षा पुढे न्यायची नाही। थोडंसं बीट केलं, थांबायचं, एकदा तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा बीट करायचं। बीट करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की हे जास्त घट्ट व्हायला नको। खूप घट्ट होईपर्यंत बीट केलं तर आईस्क्रीम चांगलं सेट होत नाही, सेट झालं तरी ते लवकर वितळलं जातं, म्हणून या पद्धतीने साधारण 2 ते 3 मिनिटेच लागतात। छान बीट करून घेतलं की आईस्क्रीम छान लाईट होतं, मस्त फ्लफी होतं, मेल्ट इन माउथ। अजिबात या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स वगैरे तयार होत नाहीत। आपण जे मार्केटमधनं मोठ्या आईस्क्रीम पार्लर्समधनं आईस्क्रीम घेतो ते कसं अगदी मलईदार सॉफ्ट असतं, तसंच्या तसं आपलं हे आईस्क्रीम घरी तयार होतं। तर छान असं मी बीट केलेलं आहे, याच कन्सिस्टन्सीचं असावं, यापेक्षा जास्त घट्ट नको। अगदी स्मूथ वेल्वेटी सॉफ्ट टेक्स्चरचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हवं असेल तर यामध्ये थोडेसे चोको चिप्स घालायचे किंवा डार्क चॉकलेट किंवा मग मिल्क चॉकलेट किसून घातलं तरीही चालेल। पण आईस्क्रीम खाताना तुम्हाला तोंडात काही यायला नको असं वाटत असेल की फक्त आईस्क्रीम वितळावं जिभेवर, तर मग चोको चिप्स नाही घातले तरीही चालेल। चोको चिप्स घालून मिक्स केलं। आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं। इथे खात्री करून घ्यायची की कंटेनर एअरटाईट असावा, म्हणजे आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल्स म्हणजे बर्फ तयार होत नाही। एकसारखं करायचं, 2-3 वेळा टॅप करायचं। गार्निशिंगसाठी थोडंसं किसलेलं चॉकलेट किंवा चोको चिप्स घालू शकतात, नाही घातले तरीही चालेल। झाकण लावून घ्यायचं आणि आईस्क्रीम आपल्याला सेट करायचं आहे। तर कमीत कमी 7 ते 8 तास डीप फ्रीजला आईस्क्रीम सेट करून घ्यायचं। छान सेट झालं की मग दाखवते। मी सकाळी ठेवलं होतं, संध्याकाळी आईस्क्रीम इथे परफेक्ट असं सेट झालेलं आहे। फक्त काळजी घ्यायची की मध्ये मध्ये उघडून पाहायचं नाही आणि फ्रीजची जी सेटिंग उन्हाळ्यासाठी असते त्यावरच असावी। मस्त असं सेट झालेलं आहे। तुम्हाला स्कूपसुद्धा करून दाखवते। बाहेर काढल्यावर 1-2 मिनटं राहू द्यायचं, त्यानंतर सर्व करायचं किंवा मग हा स्कूपर जो आहे तो गरम पाण्यात डीप करायचं, म्हणजे आईस्क्रीम इझिली स्कूप होतं। यामध्ये अजिबात बर्फ साठत नाही, तुम्हाला खाताना कचकच वगैरे काहीच जाणवत नाही, अगदी जिभेवर हे आईस्क्रीम वितळतं। खूप फ्लेवरफुल, मुलांना तर हे चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं। याआधीसुद्धा मी राजभोग आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहे।
त्यांची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते। गार्निशिंगसाठी थोडंसं आपण चॉकलेट सिरप घालू शकतो आणि खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा आईस्क्रीम आपलं इथे तयार झालेलं आहे आणि लवकर हे वितळतसुद्धा नाही, म्हणजे एक 7-8 मिनटं 10 मिनटंसुद्धा तसंच्या तसं छान राहतं। तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात बाहेरून महागडे आईस्क्रीम आणण्यापेक्षा घरी साध्या सोप्या पद्धतीने जरूर ट्राय करा। आपण हे टेस्टसुद्धा करून पाहूया। आमच्या घरात तर आईस्क्रीम सगळ्यांना खूप आवडतात आणि मी नेहमी आईस्क्रीम घरीच करत असते। घरचं तुम्ही आईस्क्रीम एकदा खाल्लं ना की बाहेरचं तुम्हाला अजिबात आवडणार नाही आहे, कारण ही जी चव असते ना ती बाहेरच्या कोणत्याच आईस्क्रीमला नसते। तर आजची ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।